सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते पिता
तुका म्हणे हॅलो 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 कमी हॅलो हरे रामकृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे
पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने हा रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने क्या बात है? सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी क्या बात है वाह बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम आम्हा घरी धन शब्दांची रत्ने आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे यत्न करू
हा देवा तुका म्हणे पहा शब्दाची का म्हणे पहा शब्दाचे हा देवा म्हणे पहा शब्दाची शब्दाचे गौरव पूजा करू शब्दाची गौरव पूजा करू शब्दाची गौरव पूजा करू शब्दाची आमोच्या जीवाचे जीवना शब्दाची आमोच्या जीवाचे जीवन शब्दाची आमोच्या जीवाचे जीवना शब्दाची आमोच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जना लोका हॅलो हॅलो आम्हा घरे धन शब्दाचे चरते आम्हा घरे धन शब्दाचे चरते आम्हा घरी धन शब्दाची चरते
टाळी वाजवा भजन करा सर्व. विठ्ठला टाळी वाजवा, टाळी. महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की स्वानंद सुपरिवार सद्गुरु जोग महाराज की संत श्री श्री निवृत्तीनाथ महाराज की गंगा गोदावरी मैया की हर विठा 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 आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची अमुचा जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दची गौरव पूजा करू शब्दची अमुचा जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नाथिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची अमुचा जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणांचा हा अभंग असून अतिशय महत्त्वाचा आणि अत्यंत सोपा असा हा अभंग सर्वांच्या परिचयाचा. या अभंगात जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या घरच्या संपत्तीचं नवे नवे परमात्म्याच्या साधकाच्या उपासकाच्या वैष्णवाच्या आणि वारकऱ्याच्या घरी असलेलं सर्वात मौल्यवान जे धन आहे त्या धनाबद्दल या ठिकाणी बोलताय तुकोबराय. विठाला विठाला आणि हा अभंग आजच्या या कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे. सर्वांनाच परिचित आहे कीर्तन सेवा कशा किम निमित्ताने आहे. वास्तुशांती. काशीनाथ भाऊ आव्हाड यांनी आणि यांच्या चिरंजीवाने खंडूभाऊ या दोघांनी ही नूतन वास्तू निर्माण केली आणि त्या वास्तुशांतीच्या निमित्ताची ही कीर्तन सेवा
आवाज पाठीमागचा बंद करा. आणि या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असलेले हरिभक्तपरायण संदीप महाराज, कार्तिक महाराज, अतुल महाराज, आमचे भावड्या भाऊ, इकडे राधू मामा, मच्छिंद्र मामा, आदी करून हरिभक्तपरायण गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य कृपाप्रसाद वारकरी शिक्षण संस्थेतीलही गुणीजन, विद्वान साधक, टाळकरी, समोर बसलेले श्रोतावर्ग आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवता येते अतिशय गोड साऊंड सिस्टीम, सर्वांच्याच चरणावरती प्रथमतः नतमस्तक होतोय आणि उर्वरित वेळेसाठी स्वतःला या अभंगाकडे सुपूर्त करतोय. विठ्ठल विठ्ठल. आजची ही कीर्तन सेवा वास्तुशांतीच्या निमित्ताची आहे. कशाची आहे? वास्तुशांतीच्या. मुळात तर वास्तुशांती करायचीच का आहे याचं चिंतन अगोदर बघावं लागेल बरं का. वास्तुशांती करायची का आहे किंवा वास्तुशांती म्हणजे काय? राधू मामा, आपण विवाह काय करतोय? सोहळा करतोय, बरोबर की नाही? विवाह सोहळा. का सोहळा नाव लागतंय तिथे? कारण ते आनंदाचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? आनंदाचं. विवाह करतोय म्हणजे तो एक प्रकारचा आपल्या प्रापंचिक जीवनातला, बरं का, परमार्थिक जीवनातला मी शब्द वापरत नाही, प्रापंचिक जीवन जे आहे आपलं, प्रपंचातलं, संसारातलं जे जीवन आहे, त्या संसारिक जीवनातील किंवा प्रापंचिक जीवनातील काय आहे, तो एक प्रकारचा आनंदाचा क्षण आहे. त्याकरता त्याला सोहळा म्हणतोय आपण. मग वास्तू सोहळा का नाहीये? वास्तूला शांती शब्द का लावला? विवाह सोहळा होतोय, आनंदाचं प्रतीक आहे. घर बांधलंय, घराचा सुद्धा आनंद आहे ना. काही नव्हतं, कौलाचं घर होतं, काबाड कष्ट केले आणि पत्र्याचं झालं. पत्र्याच्या घरावरती न थांबता अजून कष्टाची परिक्रमा, त्याला काय केले? पराकाष्ठा दिली आणि पराकाष्ठा देऊन पत्र्याच्या घरातून स्लॅबचं घर निर्माण झालं. आनंद वाटेल ना, बरोबर की नाही? कष्टातून का होईना पण साध्य केलं ना. हा आनंदाचा क्षण आहे. पण वास्तूला सोहळा न म्हणता शांतीचं का म्हटलं गेलं हे महत्वाचं कारण आहे बरं का. शांती शब्द का वापरला तिथे? विवाह सोहळा होतोय, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते का? कारण प्रतिष्ठापना केली जाते तिथे. काय केली जाते? प्रतिष्ठापना केली जाते मूर्तीची. त्यामुळे मूर्ती प्राणप्रतिष्ठा होते. एखाद्या प्रेताला अग्नी देणं त्याला काय म्हणताय? अंत्यसंस्कार विधी शब्द लागलेला आहे तिथे. काय लागलेला आहे? विधी. मग वास्तूला शांती शब्द का लागला? विधी ते पाळीत निषेधाते गाळीत मज ठेवून जाळीत कर्मफळ, याला कारण विधी शब्द आहे बरं का. अंत्यसंस्काराला विधी शब्द लागण्याचं कारण काय आहे? विधी ते पाळीत निषेधाते जाळीत मज ठेवून गाळीत कर्म, मज ठेवून जाळीत कर्मफळ. जे विधिवत आहे त्याचं पालन करायचं आहे, जे निषिद्ध आहे त्याचा त्याग करायचा आहे. याला पिंडदान विधी शब्द म्हटलेलं आहे बरं का. याला विधी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. मग वास्तूला शांती शब्द का लागला? कारण वास्तू ज्या स्थानात निर्माण करतोय त्या स्थानात असलेल्या अदृश्य शक्ती, त्या ठिकाणी असलेली अपवित्रता, त्या स्थानात असलेलं अमांगल्यत्व, या सर्वची सर्व गोष्टी नाहीशा करणे, त्यांना शांत करायचं आहे. याकरता वास्तुशांती आहे बरं का. ही वास्तुशांती आहे. ज्यावेळेस नूतन वास्तू आपण निर्माण करतोय त्यावेळेस त्या वास्तूमध्ये काय करतोय? वास्तुशांतीच्या निमित्ताने आपण वास्तुमंडल स्थापित करतोय, बरोबर की नाही? ब्रह्मवृंदांच्या साक्षीने वास्तुमंडलाची त्या ठिकाणी निर्मिती केली जाते. वास्तुमंडलाची निर्मिती का केली जाते? तर वास्तुमंडलाच्या निर्मितीतून जो यज्ञकुंड होणार आहे त्या यज्ञकुंडातून एक प्रसाद निर्माण केला जातो.
आणि तो निर्माण केलेला जो प्रसाद आहे तो एका वास्तुपुरुषाच्या रूपाने काय केला जातो, त्या वास्तूमध्ये स्थापित केला जातो. पण तो प्रसाद काय आहे? आवाहयामी स्थापयामी. तो जो यज्ञकुंड प्रज्वलित केला जातोय, त्या यज्ञकुंडातून परमात्म्याचं आवाहन केलं जातंय, नवग्रहांचं आवाहन केलं जातंय, वास्तूशी संबंधित असलेल्या सर्वची सर्व देवतांचं आवाहन केलं जातंय. त्या सर्वची सर्व देवता बोलवल्या जातात आणि त्या देवतांना त्या वास्तूमध्ये स्थापित केलं जातं. का? कारण त्या स्थानामध्ये असलेले जे काही अदृश्य तत्व आहे ती सर्वची सर्व त्यांना शांत करण्याची शक्ती त्या देवतांमध्ये आहे बरं का, वास्तू देवतांमध्ये. त्याकरता त्या वास्तुपुरुषाची निर्मिती केली जाते आणि निर्माण केलेला तो वास्तुपुरुष हा अग्नेय दिशेला काय केला जातो, स्थापित केला जातो बरं का. राधू मामा, वास्तुपुरुष हा अग्नेय दिशेलाच का स्थापित केला जातो? तो दक्षिण दिशेलाही स्थापित होऊ शकतो. वास्तूचा आग्नेय कोपराच का घेतला जातो याला कारण सांगतोय बरं का. दक्षिण दिशेला जर स्थापित केला तर राक्षसी दिशा आहे ही. काय होतंय, वृत्ती ही राक्षसी होते घरातल्या व्यक्तींची, त्याकरता नाही. तुम्ही पश्चिम दिशेला जा. पश्चिम दिशेला जर तुम्ही वास्तुपुरुष स्थापित केला तर दैवी प्रकोप येतोय बरं का घरावरती, वास्तूमध्ये दैवी प्रकोप होतोय. उत्तर दिशेला जर तुम्ही स्थापित केला तर घरात प्रत्येकाला काही ना काहीतरी आजारपण चालू राहील. आणि पूर्व दिशेला जर स्थापित करण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर दारिद्र्य ओढावेल बरं का. संपत्तीचा काय होतोय, ऱ्हास होतोय, संपत्ती टिकत नाही. त्यामुळे अग्नेय दिशेला हा काय केला जातोय, वास्तुपुरुष स्थापित केला जातोय. कुठे करायचा आहे तो? हे बघा, शहरामध्ये काय केलं जातं, भिंतीचा एक कोपरा फोडला जातो. काय फोडला जातो? भिंतीचा कोपरा फोडला जातो आणि त्या कोपऱ्यामध्ये तो वास्तुपुरुष ठेवला जातो. पण तसं नाही करायचंय ना. वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने जर वास्तुपुरुषाचा जर आपण विचार केला तर वास्तुपुरुष हा जो आहे हा अग्नेय दिशेला, अग्नेय कोपऱ्यामध्ये स्थापित करायचा आहे. पण स्थापित करत असताना त्याच्यावरती एकही वस्तू येता कामा नये अशा पद्धतीने स्थापित करायचा आहे. जो खड्डा घेतलेला आहे ना वास्तुपुरुष स्थापित करण्यासाठी, त्या खड्ड्यावरती काहीच टाकू नका, फरची सुद्धा टाकू नका तुम्ही. तिथे तो खड्डा मोकळा राहू द्या तसाच, सिमेंटचा पॅक, त्याच्यावर काहीच ठेवायचं नाहीये. आपलं दुर्दैव बरं का, वास्तुपुरुष आपण जिथे स्थापित करतोय तिथे बहुतांश आपले पिठाचे डबे असतात. काय असतात? पिठाचे डबे असतात तिथे ठेवलेले. काहीच ठेवायचं नाहीये वास्तुपुरुषावरती. का? कारण वास्तुपुरुष ही अशी देवता आहे की ज्या देवतेकडे तुमच्या घरातील मांगल्याचं, तुमच्या घरातील शांतीचं, तुमच्या घरातील समृद्धीचं तत्व त्या देवतेकडे आहे. आणि त्यामुळे त्या देवतेला मोकळं ठेवायचं आहे, दाबून नाही ठेवायचं. पूजन करत चला बरं का त्या वास्तुदेवताचं, वास्तुपुरुषाचं पूजन करत चला. जिथे ठेवलेलं आहे ना तिथे किमान 8 दिवसातून का होईना पण एकदा पूजन करत चला त्या देवतेचं. तो वास्तुपुरुष स्थापित करून, परमात्म्याचं, देवतांचं आवाहन करून तो वास्तुपुरुष स्थापित केला जातो. याला वास्तुशांती म्हणतात. ही वास्तुशांती आहे. वास्तुशास्त्र सांगते बरं का. हे काही किरकोळ बाबी आहे ज्या अतिसूक्ष्मतेने फक्त सांगून जातो मी वास्तुशांतीच्या निमित्ताच्या. वास्तुपुरुष स्थापित करावा. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा वास्तुशास्त्राचं पुस्तक माझ्या वाचनात आलं त्यावेळेस माझं घर होऊन गेलेलं होतं बरं का, पर्याय नव्हता. पण ज्यांना घरं बांधायची आहे त्यांनी विचारात घ्या. ज्यावेळेस वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने आपण घर बांधतोय त्यावेळेस घराचा जो मध्यबिंदू आहे, घराचा मध्यबिंदू काढायचा आहे. आणि तो केव्हा काढता येतो? ज्यावेळेस कॉलम भरले जातात, गट भरून आणला जातो तेव्हाच मध्यबिंदू काढता येतो. त्याच्यानंतर काढायचा जरी प्रयत्न केला तरी काढता येणार नाही. घराचा मध्यबिंदू काढायचा आहे आणि काढलेला जो मध्यबिंदू आहे तो पूर्णची पूर्ण मोकळा ठेवायचा आहे. स्लॅब सुद्धा त्याच्यावरती येता कामा नये. विठ्ठल विठ्ठल.
मध्यबिंदू काढलेला आहे त्याच्यावरती स्लॅब सुद्धा नकोय. काय नकोय? स्लॅब सुद्धा नको. तो पूर्ण मोकळा असावा. बारीक का होईना छेद ठेवा तिथे. का? याला कारण जर काय असेल तर वास्तूचा सर्वाधिक संबंध हा सूर्यदेवतेशी येतो. कोणाशी येतो? देवतेशी. त्यामुळे वास्तुपुरुष जो स्थापित केला जातो तो आग्नेय दिशेला, अग्नितत्वाशी संबंधित बरं का, म्हणून अग्नि दिशेला वास्तुपुरुष स्थापित केला जातो. आणि मध्यबिंदूवरती किमान सूर्याचा प्रकाश पडावा याकरता ती पोकळीक मध्यबिंदू ठेवायची आहे, ज्यातून सूर्याचा किरण घरात आल्यानंतर असलेल्या अदृश्य शक्ती, असलेल्या जी काही अतृप्त आत्मी जी आहे ती काय होतात? शांत होतात. त्याकरता मध्यबिंदू घराचा मोकळा ठेवायचा आहे बरं का. जरा थोडंसं पुढे जाऊन सांगतो. हे बघा, आपल्याला आपलं शास्त्र आहे बरं का. मी क्षमा मागतो, कुणाला नाव नाही ठेवते मी. आपल्याला वास्तुशास्त्राच्या संबंधाने आपल्याला घर बांधायचं असतं, पण कारागीर जे असतात ते वास्तुशास्त्राशी परिपूर्णतेने घर बांधत नाही. का? कारण त्यांना माहिती आहे जर हे घर वास्तुशास्त्राच्या पद्धतीने जर बांधलं तर आपला तोटा आहे तिथे. त्यामुळे ते थोडंसं का होईना काय ठेवता? कोस ठेवता बरं का. काय ठेवता? कोस ठेवता. किती परिपूर्णतेने काम करू द्या तरी कोस राहतो. विठ्ठल याला खोड समजू नका. काय समजू नका? खोड करतात. खोड बरं का. अनेक कारागीर, प्रत्येकजण तसा नाही आहे, अनेक कारागीर खोड करतात. आमच्याच गावातला एक प्रसंग आहे. स्लॅब टाकत असताना काय झालं, मालकाचे आणि त्या स्लॅबवाल्याचे थोडेसे भांडणं झाले. काहीच केलं नाही त्या व्यक्तीने फक्त सुतळी ठेवली स्लॅबमध्ये. काय ठेवली? सुतळी ठेवली फक्त. स्लॅब भरत असताना काय केलं त्याने? फक्त सुतळी टाकली आणि एका बाजूला सिमेंटच्या गोणीची जी दोरी निघते ना, तो धागा टाकला फक्त. बास, काहीच केलं नाही. आजपर्यंत त्याच्या स्लॅबमधून पावसाळ्यातून पाणी येण्याचं थांबलेलं नाही आहे. का? कारण सुतळी निबर जरी असली तरी कुजून गेल्यानंतर तेवढं होल त्यामध्ये झालंय बरं का. कारागिरांच्या नादी नाही लागायचं. सांभाळायचं तर वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने चला. वास्तुशास्त्र असं सांगतंय, जी वास्तू तुम्ही निर्माण करताय त्या वास्तूचा जे काही क्षेत्रफळ तुमचं निघणार आहे त्या क्षेत्रफळाला 2ने भागायचं आहे. कितीने? 2ने भागायचं आहे. आणि बाकी 1 शिल्लक राहिली पाहिजे, ती वास्तू सफल ठरते. लक्षात घ्या. विठ्ठल. आपण या गणिताचं आपल्या घराच्या संबंधाने विचार करत नाही राधू मामा, पण मंदिरामध्ये जा तुम्ही, मंदिरामध्ये त्याचा विचार केला जातो बरं का. संत निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर ज्यावेळेस चालू होतं आता जीर्णोद्धार, त्यावेळेस कित्येक दिवस तो जो होता तो एक येत नव्हता बरं का. त्यामुळे ते काम काय होतं परत पुन्हा त्याच्यावरती विचार केला जात होता. जर एखादी वास्तू निर्माण करायची असेल, तिच्यात मांगल्यत्व, तिच्यात समृद्धी, त्या वास्तूमध्ये वृद्धी जर करायची असेल तर त्या वास्तूचा येणारा जे काही बाकी आहे ती बाकी 1 असावी. त्या ठिकाणी निश्चितच काय होईल? वास्तू सफल ठरेल. ही वास्तुशांती आहे. या वास्तुशांतीचं हे कीर्तन आणि या कीर्तनासाठी हा अभंग, आम्हा घरी धन. काय सुंदर अभंग आहे. संपत्ती, दैवी संपत्ती आणि पुण्य संपत्ती हे 3 प्रकार आहे बरं का. आणि तुकोबराय सांगताय, आम्हा घरी धन, आमच्याकडे संपत्ती हवी आहे, पण कोणती संपत्ती आम्हाला हवी आहे याचं चिंतन तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात.
शब्दाची शस्त्रे आम्हा घरी धन शब्दांची जरत नाही. संपत्ती, दैवी संपत्ती आणि पुण्य संपत्ती हे संपत्तीचे 3 प्रकार पडतात. गीतेमध्ये 4थी संपत्ती सांगितली बरं का संदीप महाराज. कोणती संपत्ती आहे? संपत्ती, दैवी संपत्ती आणि पुण्य संपत्ती ह्या 3 संपत्ती झाल्या. पण गीतेमध्ये अजून एक संपत्ती सांगितली आहे. काय म्हटलंय गीतेमध्ये? दैवासुर संपत्ती विभाग योगो नाम. दैवी संपत्ती वेगळी आणि असुर संपत्ती वेगळी. असुर संपत्तीचा सुद्धा तिथे काय केलेला आहे? उल्लेख केलेला आहे. गीतेमध्ये सांगितलंय दैवासुर संपत्ती. त्या संपत्तीकडे, असुर संपत्तीकडे मला जायचं नाहीये बरं का, कारण वेळ तितका नाहीये. संपत्ती आपल्याकडे असलेलं जे द्रव्य आहे ती संपत्ती झाली. दैवी संपत्ती कोणती आहे? आशीर्वाद. ही काय झाली? दैवी संपत्ती झाली. पण मुखामध्ये परमात्म्याचं नाम येणं ही काय आहे? पुण्य संपत्ती आहे बरं का. जर परमात्म्याचं नाव मुखाला येत नसेल तर निश्चितच जाणून घ्या की आपल्याकडे पुण्य कमी आहे. तरीच नाम जिव्हाग्री श्रीरामाचे, तरीच नाम जिव्हाग्री जन्म जन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हाग्री श्रीरामाचे, तरीच नाम जिव्हाग्री श्रीरामाचे. काय सुंदर चिंतन आहे. जन्म जन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री. जर जन्म जन्मांतरीची पुण्य सामुग्री असेल, पुण्य जर तुमचं असेल, त्याच वेळेस काय येते? परमात्म्याचं नामचिंतन येते बरं का. परमात्म्याचं नाम मुखाशी येत आहे, शब्द मुखाशी येत आहे. आणि त्यात तुकोबराय सांगताय आम्हा घरी धन. जर आमच्या घरचं धन जर पाहायचं असेल तर शब्द आमच्या घरचं धन आहे. नकोय काही? हे बघा, जो संसारात राहतो त्याला संपत्तीची गरज आहे बरं का. पण ज्याला परमार्थ करायचा आहे त्याला पुण्य संपत्तीची गरज आहे. पुण्य संपत्ती जर नसेल, पुण्य पाहिजे बहुत. जन्म जन्मांतरीचे सुकृत होईल करिता आला अधिकारी तो. पुण्य पाहिजे बहुत. पुण्य हे अधिक पाहिजे, तेही जन्म जन्मांतरीचं असावं. त्यावेळेस अधिकारी पदाला प्राप्त होतं ना. सहज अधिकार प्राप्त होत नाही, लक्षात घ्या. आणि त्यात तुकोबराय सांगताय की आमच्या घरी जे धन आहे ते धन आमचं शब्द आहे. काय आहे? शब्द आहे. तुकोबरायांच्या घरी धन नव्हतं का? सांगा ना. मुळात तर
शब्दाच्या अनुषंगाने जर विचार करायला गेला, पुण्य संपत्ती का ठरती आहे याचा जर विचार करायला गेला तर ब्रह्माची अनेक रूपं आहे बरं का. काय आहे? ब्रह्माची अनेक रूपं आहे. महद ब्रह्म, नाद ब्रह्म, जीव ब्रह्म. तसं अक्षर ब्रह्म आहे. काय आहे? अक्षर हे ब्रह्म आहे. ओम मिती एक अक्षरम ब्रह्म. मी विग्रह करून सांगितलं बरं का अतुल महाराज. ओम मित्येकाक्षरम ब्रह्म. ओम इति एक अक्षर ब्रह्म. ओम हे काय आहे? अक्षर ब्रह्म आहे. नाद ब्रह्म, महद ब्रह्म, जीव ब्रह्म. तसं अक्षर ब्रह्म आहे. पण ब्रह्माची जेवढी रूपं आहे त्यात व्यापकत्व किंवा दोन तत्वांनी प्रकट झालेलं एकमेव ब्रह्म जर कोणतं असेल तर ते अक्षर ब्रह्म आहे. कारण तिथे शब्द ब्रह्म निर्माण होतंय आणि वाक ब्रह्म निर्माण होतंय. काय होतंय? शब्द ब्रह्म आणि वाक ब्रह्म या दोघांची निर्मिती त्या ठिकाणी होते. ज्ञानोबराय चिंतन सांगता बघा. तई वाक ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. एकी वाक ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. म्हणजे ज्ञानोबराय सांगताय की वाक ब्रह्म आहे, वाक्य जे आहे हे ब्रह्मपदाला प्राप्त होतंय. पण हे केवळ ब्रह्म नाही तर ही शक्ती आहे. वाक्य ही शक्ती आहे. शब्द सारस्वत आघवे. शब्द ही शक्ती आहे ना. शब्द सारस्वत, शब्द ही शक्ती. सारस्वत हे महाभारतातलं एक अस्त्र होतं बरं का. काय होतं? अस्त्र होतं. जर ब्रह्मास्त्र सोडलं आणि समोरच्याकडे जर सारस्वत अस्त्र असेल तर ते ब्रह्मास्त्र शांत होत होतं. सारस्वत अस्त्राचा काय परिणाम होतो? आलेला जो आघात आहे तो शांत होतो. त्याकरता वाणीमध्ये सरस्वती असावी बरं का. समोरचा कितीही बोलला तरी शांत राहण्याची शक्ती आली पाहिजे आपल्यात. विठ्ठला विठ्ठला. सध्या सगळीच शस्त्र निघताय, सगळी अस्त्र निघताय, पण सारस्वत अस्त्र निघत नाहीये. शब्द सारस्वत आघवे. शब्द ही शक्ती आहे. ज्या शक्तीने भयानक, अतिशय भयानक असलेला विद्रोह सुद्धा शांत केला जातोय. ही शक्ती शब्दामध्ये आहे. त्या शिकागो समितीमध्ये बरं का, ज्यावेळेस स्वामी विवेकानंद उभे राहिले त्यावेळेस भगवी वस्त्र पाहिल्याबरोबर सर्वची सर्व जी काही जंटलमन बसलेली होती बरं का समोरची, ती पुरुष तत्वातील नव्हती, ती जंटलमन होती बरं का. कारण पुरुष त्याला म्हणायचं ज्याला संस्कृतीची जाण असते. काय असते? ज्याच्याकडे संस्कारांची आणि संस्कृतीची शिजोरी असते त्याला पुरुष म्हणायचं. ती सर्व जंटलमन होती, हसायला लागली. पण ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी सांगितलं माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, शांत झाली सर्व. का? शब्द सारस्वत आगवे. काय शब्दाचं चिंतन ज्ञानोबराय सांगताय? हे शब्द, ही संपत्ती, हे धन तुकोबराय सांगताय आमच्या घरामध्ये आहे. ज्ञानोबराय चिंतन सांगताय वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शे जायचा. जर परमात्म्याला तुम्हाला जिंकायचं असेल किंवा परतत्वाला जर स्पर्श करायचा असेल तर वाचे बरवे कवित्व, वाणीमध्ये मधुरता आली असायला हवी बरं का. ज्यावेळेस वाणीत कवित्व निर्माण होईल त्यावेळेस वाणीत रसपूर्णता निर्माण होईल. राधू मामा, अनेक थोर महात्म्यांचे आपण जुन्या कीर्तनकारांचे कीर्तन ऐकतो आपण. काय आपला एकच शब्द असतो बरं का, काय वाणी आहे? प्रासादिक वाणी. प्रासादिक वाणी कशाला म्हणतात? वाचे बरवे कवित्व. ज्यावेळेस वाणीमध्ये कवित्व निर्माण होईल त्यावेळेस वाणीला रसिकता निर्माण होते बरं का, अन्यथा रसिकता निर्माण होणार नाही. किती वर्ष जन्माची जन्म जाऊ द्या तुमचे, पण वाणीमध्ये रसिकता निर्माण होणार नाही. रसिकता केव्हा येते? ज्यावेळेस शब्दाबद्दल असलेली आत्मीयता आपल्याला कवित्व निर्माण करून देते त्यावेळेस कवित्वातून रसिकता निर्माण होते. आणि रसिकत्वी परतत्व स्पर्शे जायचा. ज्यावेळेस वाणीत रसिकता निर्माण होते त्यावेळेस परतत्वाच्या स्पर्शापर्यंत आपण जाऊन पोचतोय. हे धन तुकोबराय सांगता आमच्या घरामध्ये आहे.
मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी असावी. अमृताची वाणी म्हणजे काय? काही होऊ द्या ना, तरी मुखामध्ये काय असावं? परमात्म्याचं नामस्मरण, शांतता हवी आहे. स्नान करून वरती येत होते नाथ महाराज, आणि आल्याबरोबर काय होत होता? यवन अंगावरी थुंकत होता. काय केलं नाथ महाराजांनी? प्रसाद देऊन मुक्त केलं. का शिव्या देऊन? इथे फरक आहे बरं का. तुमच्यापर्यंत तर आम्ही येतच नाही, आमच्यात सांगतोय. संदीप महाराज, एखादा जर आपल्या अंगावर थुकला तर आपण काय करतोय? बसमधला बघा, बसमधला प्रश्न वेगळा आहे बरं का. कारण बस विरुद्ध दिशेने चालत असते, आपण विरुद्ध दिशेने चालत असतो, आणि एखादा जर बाहेर थुकला तर ते आपल्या अंगावर येतं, पण आपल्याला जाता येत नाही रिटर्न. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. अरे ही शक्ती जर कशामध्ये असेल तर हे नामाचं सामर्थ्य आहे, ही प्रासादिक वाणीचं सामर्थ्य हे आहे, लक्षात घ्या. आणि हे शब्दाचं धन, हे प्रासादिक वाणीचं धन तुकोबराय सांगता आमच्याकडे आहे. आम्हा घरी धन होतं का? तुकोबरायांच्या घरामध्ये धन होतं का? जर प्रापंचिक जीवनाच्या दृष्टीने जर तुकोबरायांच्या घराचं जर चिंतन केलं तर तुकोबरायांकडे धन होतं का? स्त्री एक अन्न करता नव्हतं ना, काहीच नव्हतं ना. मी सांगत असतो बरं का, तुकोबरायांकडे दारिद्र्य नव्हतं तुकोबरायांकडे दारिद्र्य. सुदामाकडे दारिद्र्य आलं होतं. सुदाम देवाकडे, कुणाकडे दारिद्र्य? सुदाम देवाकडे होतं. देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोये, पानी परात को छू नहीं, नैनन के जल से पग धोये. त्या सुदाम देवाची परिस्थिती पाहिली, अवस्था पाहिली, परमात्म्याच्या डोळ्यात अश्रू आले. का? याला कारण एकच आहे बरं का. कबीर महाराज सांगताय, राम हमारा भजन करे. ही फलश्रुती जर कशाची असेल, अरे रामाने भजन करावं. कबीर महाराज देवाला सांगताय, देवा तू आमचं भजन कर, हम बैठे आराम. आम्हा घरी धन, शब्दांची चरतणे, हे धन आहे. सुदामदेवाकडे जरी धन नव्हतं तरी परमात्म्याचं नामचिंतन सुदामदेवाकडे होतं, म्हणून परमात्मा पाय धुतोय सुदामदेवाचे. पण तुकोबरायांकडे दारिद्र्य नव्हतं बरं का. तुकोबरायांनी ते दारिद्र्य ओढावून घेतलं. काय केलं? तुकोबरायांनी हे जे दारिद्र्य आहे, हे ओढावून घेतलेलं दारिद्र्य आहे. हे तुकोबरायांकडे दारिद्र्य नव्हतंच. हो, घराला जर वाळू भेटत नसली तरी आपण म्हसोबाला जाऊन काय करतोय? नारळ फोडतोय. वाळूचा ट्रॅक्टर तरी येऊ दे, बरोबर की नाही? जास्त लांब जात नाही. घराला वाळू जरी भेटत नसली तरी आपण काय करतोय? नारळ फोडतोय. का? मागणं मागतोय आपण. पण तुकोबरायांनी आयुष्यात संसारासाठी कधीच मागणं मागितलं नाही. मागणीपर जी अभंग आहे तुकोबरायांची, ही तुकोबरायांची स्वतःसाठी नव्हती, ती आपल्यासाठी आहे. मागणे ते एक तुम्हा प्रती आहे, देशील तरी पाहे. पण याच्यात मागणी मागितलेली नाही.
मागणे ते एक तुम्हा प्रती आहे. तुझ्याकडे मागणं आहे, पण काय देशील तरी पाहे. तरी शब्द फार महत्वाचा आहे. जर देण्याची तुझ्यात शक्ती असेल तर बघ. मागणी नाहीये इथे. तुझ्याकडे जर सामर्थ्य असेल तर तू देण्याचं बघ. पण हे कुणाला? हे आपल्यासाठी. तुकोबारांनी जीवनात एकदाच मागणं मागितलं बरं का. एकदाच तुकोबारांनी जीवनात मागणं मागितलं. मागणी पर अभंग ही आपल्यासाठी आहे. काहीतरी बोलत नाहीये मी. तुकोबारांनी एकदाच स्वतःसाठी मागणं मागितलं. जळे माझी काया लागला बनवा. जळे माझी काया लागला बनवा. धावरे केशवा माय बापा. धावरे केशवा माय बापा. तुकोबारांच्या जीवनातलं एवढंच एक मागणं होतं. देवा अंगाचा दाह होतोय, धाव. एकदाच मागणं मागितलं तुकोबारांनी. धाव रे केशवा माय बापा. माझ्यासाठी धावू नये. एकदाच. का? सामर्थ्य तुकोबारायांकडे शब्दाचं धन होतं बरं का. काय होतं? शब्दाचं धन तुकोबारायांकडे होतं. काहीच नव्हतं दुसरं तुकोबारायांकडे. ओढावून घेतलेलं दारिद्र्य होतं. संस्कृतामध्ये एक अतिशय सुंदर पद आहे बरं का. निर्धनत्वम महारोगो मदनुग्रह लक्षणम. जर निर्धनता येत असेल वारकऱ्याकडे, साधकाकडे बरं का, काम करायचं नाही आणि मग आलेलं दारिद्र्य हे परमात्म्याचं आपल्याकडे होणारा अनुग्रह आहे असं समजू नका. दिवसभर घरात बसायचं आणि दरिद्री पैसे संपून गेले. घरात बसून राहिले, ऊन लागतं म्हणून घरात बसून राहिले, पैसे संपून गेले. अरे आता परमात्म्याचा अनुग्रह झाला असं नाही. या श्लोकात काय सांगितलंय? निर्धनत्वम महारोगो मदनुग्रह लक्षणम. निर्धनता निर्माण होणं आणि महारोग होणं हे माझ्या अनुग्रहाचं लक्षण आहे असं परमात्मा सांगताय. निर्धनता कुणाला? जो सतत परमात्म्याचं नामचिंतन करतोय त्याला जर दारिद्र्य आलं ना तर निश्चित समजून घ्या की परमात्म्याचं काय आहे? अनुग्रह आहे. आणि जर एखादी व्याधी जर तुम्हाला लागत असेल नामस्मरण करता करता तर समजून घ्या की परमात्मा अनुग्रह देऊन आपल्याला काय करतोय? मुक्त करण्याचा प्रयत्न करतोय. का निर्धनता येते? का दारिद्र्य येतंय? किंवा का दुःख येतंय? महारोग का लागतोय? कारण आपल्याकडनं घडलेले दोष ह्याच ठिकाणी संपवून परमात्मा आपल्या स्वरूपामध्ये एकरूप करण्यासाठी तो अनुग्रह देत असतो. हा अनुग्रह, ही परमात्म्याची अवस्था जर कशाने साध्य करायची असेल तर आम्हा घरी धन शब्दांचीच. नव्हतं ना तुकोबारांच्या घरामध्ये धन. सांगत असतो बरं का मी. पत्नीच्या गळ्यामध्ये असलेल्या मंगळसूत्रामध्ये एक फुटका सोन्याचा मणी घालावा इतकं सुद्धा सोनं तुकोबारायांकडे नव्हतं. तरी तुकोबारायांची भाषा काय होती? काय वाणी होती तुकोबारायांची? सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखला सर्व आनंदे निर्भर डुलता सो आनंदे काय तुकोबारायांची अवस्था होती? तुकोबारायांची पत्नी अन्न करता करता प्राण होत आहे
तरी तुकोबरायांची भाषा सर्व सुखावल्यालो सर्व अलंकार. हे जर सामर्थ्य कशाचं असेल तर आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. शब्द हे सामर्थ्य तुकोबरायांकडे होते. काय तुकोबरायांची आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धक्के. तुकोबराय सांगताय अरे आमच्या जवळ जर चोर आले तर ते धाकावून जातील. ही तुकोबरायांची अवस्था. तरी तुकोबरायांची भाषा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आनंद निर्भर डुलला तसे. तुकोबराय सांगताय सर्वची सर्व सुख माझ्याकडे आहे. सर्व अलंकार आहे. गळ्यात एक फुटका मणी सोन्याचा नव्हता तरी तुकोबरायांची भाषा सर्व अलंकार होती. कोणती अलंकार होती तर आम्हा घरी धन शब्दांची चरतणे. हे धन तुकोबरायांकडे होतं. हे पुण्य संपत्तीशी संबंधित असलेलं धन आहे. नामस्मरण नामचिंतन परमात्म्याचं नाम शब्द ही सहज मिळत नाही. ही पुण्याई असावी लागते बरं का. याकरता पितृगोत माता भजन स्वभावता जन्मोनी अनंता तृप्त होशी. तोची भजन पंथू सुगम समर्थू नित्यता अनंत तृप्त असे. पितृगोत वडिलांचं गोत्र सांगितलंय. वडिलांनी सांगितलेलं वडिलांचं गोत्र आई माता आणि स्वभावताच भजन ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला जन्मापासून मोकळं करताय वेगळं करताय. काय संत महात्म्यांची वाणी. पितृगोत माता भजन स्वभावता. पितृगोत का सांगितलंय कारण भाष्यकारा ते वाट पुसतू व्यासांचा. मागोनी आली वाट शुद्ध ओळीची तैसे. तेथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविते. वडिलोपार्जित वडील परंपरेने जे केलेलं आहे त्याला धर्म म्हणतात बरं का. आणि तो धर्म सांभाळला तर निश्चितच मुखाशी नामस्मरण येतंय. परमात्म्याचं नामचिंतन येतंय. आणि ते नामचिंतन केल्याने काय होतंय तर आमच्याकडे धनाची निर्मिती होते. ते धन म्हणजे आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. हे बघा शब्द वेगवेगळ्या प्रकारचे आहे बरं का. दोन प्रकार पडतात शब्दामध्ये. एक आकारी ब्रह्म शब्द आहे म्हणजे आकारी शब्द ब्रह्म आहे आणि एक निराकारी शब्द ब्रह्म आहे. आकारी शब्द ब्रह्म म्हणजे काय आणि निराकारी शब्द ब्रह्म म्हणजे काय. जप अजप काय आहे. जप आणि अजप. जप करता करता जपापासून अजप होणं याला परमात्म्याचं नामस्मरण म्हणतात. लक्षात घ्या. शब्दे विन संवादू तुझे विन अनुवादू. शब्दाविन संवाद अर्थात निराकारी. आकारी शब्द वेगळा. आकारी शब्द म्हणजे काय. मुखाशी सदैव राम राम नाम येणं हा आकारी शब्दाचं लक्षण झालं. मुखातून सदैव परमात्म्याचं नामचिंतन चालणं हे आकारी शब्दाचं लक्षण झालं. पण निराकारी शब्दाचं लक्षण म्हणजे काय तर मुखातून येण्याच्या ऐवजी रोम रोमातून परमात्म्याचं नामस्मरण निघणं हे निराकारी शब्दाचं लक्षण आहे. हे शब्द ब्रह्म आहे. आणि हे शब्द ब्रह्म तुकोबराय सांगतात माझ्याकडे आहे म्हणून आम्हा घरी धन. हे बघा वेदांत शास्त्राने दोन घराचं चिंतन सांगितलेलं आहे बरं का. संपत्तीच्या बाबतीमध्ये दोन घराचं. शुद्ध कांचनाची सप्तकोटी सप्तकोटी शुद्ध कांचनाची सप्तकोटी शुद्ध कांचनाची
तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी. हो, शेजारच्याने घर बांधायला जर सुरुवात केली तर शेजारचे बोलणं बंद करतात ना. काय करतात? जर आपल्या शेजारच्याने जर पाया घेतला तर शेजारच्यांचं बोलणं आपोआप बंद होतं. काय होतंय? बोलणं बंद होतंय. पण या सृष्टीमध्ये एक घर असं होतं, विटांची सोडा, तांब्याची सुद्धा सोडा, ॲल्युमिनियमची सोडा, लोखंडाची तर प्रश्नच नाही, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आणि ज्याच्याकडे सुवर्णाची 7 कोटी घरं होती तो रावण होता. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, त्या घराचं चिंतन वेदांत शास्त्राने केलंय. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. जर सुवर्णाची 7 कोटी घरं असतील त्याच्याकडे, तर विटांची किती असेल याचा विचार करा. एवढा श्रीमंत रावण होता. आणि दुसरं घर सांगितलंय, 18 भार वनस्पती, राज्य राणी व संपत्ती, 18 भार वेदांत शास्त्र दुसऱ्या घराचं चिंतन सांगते. 18 भार वनस्पती, राज्य राणी व संपत्ती. ज्या घरी कुलस्त्रिया, नदी गंगा वाहती, पावित्या पोखरनी नदी गंगा वाहती, हे सुख सांडोनिया कासया योग सेवती, सुखे मी निजलो गा शून्य सारोनी. तेथे ती मदालसा सांगते बरं का बाळाला. काय? 18 भार वनस्पती, राज्य राणी व संपत्ती. अरे ज्याच्याकडे 18 भार वनस्पती होत्या, राज्य होतं, संपत्ती होती, एवढंच नव्हतं तर त्याच्याकडे कुलस्त्री होती. कोण होती? कुलस्त्री. हे बघा, संपत्ती किती असेल याला महत्व नाहीये बरं का, पण घरात काय आहे हे बघा. कुलवधू असावी बरं का. नाना कुलवधू लपवी अवयवाते. कुलवधू ओळखण्याचं सर्वात सुंदर एक सूत्र वेदांत शास्त्राने सांगितलंय बरं का. जी अवयवांचं दर्शन कधी कुणाला होऊ देत नाही तिला कुलवधू म्हणतात. नाना कुलवधू लपवी अवयवाते, याला कुलवधू म्हणतात. विचारांशी, संस्कारांशी संबंधित जर घरातील एखादं तत्व असेल तर ते स्त्री तत्व आहे. कोणतं तत्व आहे? स्त्री तत्व. कारण स्वयंपाक करत असताना जर मोबाईलमध्ये जर मालिका जर चालू असेल तर ते मालिकेचे विचार त्या स्वयंपाकामध्ये येतात आणि त्यातून ते विचार प्रवाहित होत आहे. म्हणून संस्कारांशी संबंधित असलेलं स्त्री तत्व आहे बरं का. म्हणून जर स्वयंपाक करत असाल तर मालिका लावण्यापेक्षा एखाद्या मंत्राचा जाप जर तुम्ही जर लावला किंवा स्वतः जर मनात करत राहिले, निश्चितच सांगतो घर अधोगतीकडे नाही जाणार. आपली मुलं बिघडतात याला कारण काही आहे बरं का, अनेक कारणं आहे. पहिली गोष्ट, आपला मुलगा शेजारच्या घरी पळतोय याला कारण जर काय असेल तर त्याला लहानपणी आंघोळ घालायला शेजारची होती, बरोबर की नाही. शेजारची तिचं कामं आटोपली की आपल्याकडे यायची, तिच्या पायावरती बाळाला घ्यायची आणि त्याला आंघोळ घालायची. त्याच्यामुळे आपलं मूल शेजारी पळतंय. मुलांकडे संस्कार राहिले नाही. लोटू नका कोणावर बरं का. जर बापाकडे बोट दाखवलं तर बाप काय म्हणतो, तुला लक्ष देता आलं नाही का. हा मोठा प्रश्न आहे बरं का, अवघड. जर आईकडे बोट केलं तर आई सांगते माझे एकटीचंच काम आहे का, तुम्हाला लक्ष देता येत नाही का. एकमेकांकडे लुटू नका. मुलगा संस्कारी, घरामध्ये संस्कार जर ठेवायचे असेल, सौख्य जर नांदवायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? स्वयंपाकाकडे लक्ष द्यावं लागेल बरं का. मी घराचं चिंतन सांगतोय. कुलवधू
कुलवधूने सांभाळायचं आहे घर. 18 भार वनस्पती राज्य राणी व संपत्ती. कुलस्त्री होती जड भरत राजाकडे, पण लक्षात आलं जड भरत राजाच्या की अरे माझी जी परंपरा जी आहे ती खंडित होईल का? कारण दोष लागला आहे 21 पिढ्यांच्या परंपरेला. काय केलं? सर्वाचाच त्याग केला आणि सर्वची सर्व याचा त्याग करून वनात निघून गेले. हे सुख सांडून या राज्य काय कासया योग सेवती सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे आम्हा घरी धन. हे 2 घर वेदांत शास्त्राने सांगितलेले आहे. धनवान घर होती ही. मग आपल्याकडे जे धन ठेवायचं आहे ते धन कोणतं असावं? हे बघा, संसारात असल्यामुळे आपल्याला संपत्ती तर असणं गरजेचंच आहे. संपत्तीची गरज आहे, पण संपत्ती सोबत दैवी संपत्ती आणि पुण्य संपत्ती सुद्धा लागेल बरं का, तर संपत्तीचा उपयोग आहे. जर दैवी संपत्ती नसेल आणि पुण्य संपत्ती जर तुमच्याकडे नसेल तर संपत्तीचा उपयोग नाही आहे. संपत्ती एक वेळेस नसेल तरी चालेल, पण पुण्य संपत्ती असावी लागेल, दैवी संपत्ती लागेल बरं का. आशीर्वाद असला ना तर काही कमी पडत नाहीये. नसू द्या, काहीच नसू द्या. वाणी गोड ठेवा बरं का, वाणीत माधुर्यता ठेवा. गावात एखादा तरी फिरणारा असा असतो बरं का, ज्याला काय म्हणतात लोक गबाळा म्हणतात. काहीच नाही त्याला, गबाळा म्हणतात त्याला. पण त्याच्या वाणीत जर शुद्धता असेल, त्याच्या वाणीत जर नम्रता असेल तर कोणी बोलतं भाऊ जेवण केलं का तू? नाही ना, चल बस जेवण करून घे. पण एखादा श्रीमंत व्यक्ती आहे पण चालताना त्याचा तारातोरा जर असेल, पाहिल्याबरोबर तो आला होय मध्ये, बरोबर की नाही? कारण काय? तर प्रासादिक वाणी नाहीये. ठेवायची ना तर पुण्य संपत्ती आणि दैवी संपत्तीचा आधार आपल्याकडे ठेवा बरं का. नामस्मरण असावं. आणि तुकोबराय सांगताय माझ्याकडे जे धन आहे ते केवळ आणि केवळ परमात्म्याचं नामस्मरण आहे, परमात्म्याचं नामचिंतन आहे. अरे तुकोबरायांकडे ते धन आहे, आपल्याला आपण अजून समृद्ध आहोत ना. जरा थोडंसं पुढे जाऊन सांगतो बरं का. मी जरा थोडंसं मोठ्या घास घेण्याचा मी प्रयत्न करतोय बरं का. आपण फार भाग्यवान आहोत. आपल्याकडे केवळ परमात्म्याचं नामचिंतन करण्या इतकंच धन नाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे परमात्म्याच्या नामस्मरणापेक्षा सुद्धा श्रेष्ठ धन आहे आपल्याकडे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. टाळी हा. देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. हो ज्ञानदेव तुकाराम, टाळी हा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव हे बघा, क्षमा मागून एक वाक्य वापरतोय. जर परमात्म्याचं नामस्मरण मुखाला नाही आलं तरी चालेल. काय सांगतो मी? जर देवाचं नाव मुखाला जरी नाही आलं तरी चालेल, पण संत महात्म्यांचं नाव घेतल्याशिवाय राहू नका बरं का. परमात्मा तुका म्हणे वाह. पापे जाती संताची आजपे, जाती संताची आजपे, जाती संताची आजपे, जाती संताची आजपे. संतांची आजापाने काय होतंय तर पापाचा नाश होतोय. निमिषार्ध संत संगती, निमिषार्ध संत संगती घडू द्या. जरी नाही घडत ना संत संगती तरी संत महात्म्यांचं नामचिंतन करत चला. आणि जर थोडंसं पुढे सांगतोय बघा, पंढरपूरची वारी करताय तुम्ही आणि वारीत चालत असताना तुम्ही परमात्म्याचं नामचिंतन जर करत चालत असाल तर वारी सफल होणार नाही बरं का.
नाम घेता वाटता रे पाऊला बाबो रे येता पाऊला बाबो रे येता पाऊला बाबो रे नाम घेता वाटता रे येता पाऊला बाबो रे येता पाऊला बाबो रे वाह वाह नाम घेता वाटे चाले वाटेने चालायचं आहे नामस्मरण करायचं आहे पण ते नामस्मरण करत असताना जर तुम्ही परमात्म्याचं नामस्मरण घेत असाल ना करत चालले असाल ना तर परमात्मा दर्शन नाही देणार. वारी पंढरपूरची असू द्या कुठली असू द्या वारी पंढरपूरची असू द्या पण नामस्मरण जे केलं जातं ते ज्ञानोबा तुकाराम भजनाचं केलं जातं का कारण सामर्थ्य जे आहे ते ज्ञानोबा तुकाराम या नामामध्ये आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत बरं का की आपल्याकडे केवळ परमात्म्याचं नामचिंतन नाही तर आपल्याकडे संत महात्म्यांचं नाम आलंय. आपल्याकडे हे सामर्थ्य असावं ही शक्ती आपल्याकडे असावी बरं का. करायचं ना नामचिंतन परमात्म्याचं करत चला. पण परमात्म्यासोबत जर तुम्ही संत महात्म्यांचं नामचिंतन केलं तर काय होतंय परिणाम सांगतो. याला की प्रमाद जन जो करी भक्त संरक्षण वसुदेव देवकीची आन त्याचे रक्षण मी करी. स्वतः परमात्मा सांगताय हे बघा जर तुम्ही भक्ताचं संरक्षण करत असेल संत महात्म्यांचं नामचिंतन जर करत असेल तर परमात्मा स्वतः आईवडिलांची शपथ घेऊन सांगताय की त्याचं रक्षण करण्यासाठी मी स्वतः आहे. हे सामर्थ्य नामामध्ये आहे. आणि ते नामचिंतन तुकोबराय सांगताय की आमच्या घरामध्ये आहे. कोणतं नाम आहे विठोबा रखुमाई रघुमाई रघुमाई टाळी वाजून भजन करा हा विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर ज्ञानराज आम्हा घरी धन शब्दांची चरतणे तुकोबराय सांगता आमच्या घरात शब्द हे धन आहे. शेवटचे 10 मिनिटं घेतोय मी बरं का. शब्दांचं हे धन आमच्याकडे आहे आणि हे जे धन आहे हे धन परिणाम काय करतंय याचं चिंतन शेवटचा एक दृष्टांत सांगतोय. एक स्त्री कुलवधू सांगितली मी सुरुवातीलाच. ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवसापासून दररोज तुळशीला पाणी घालायची ती. आणि तुळशीला पाणी घालत असताना एकच मागणं मागत होती ती स्त्री बरं का. काय घरामध्ये दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती सासरे उठायचे आणि सासरे उठवून देवपूजा करायचे. काय करायचे देवपूजा करायचे. मानकोजी बाबांचं घर. सकाळी सकाळी देवपूजा करायचे आणि देवपूजा करत असताना अचानक एक दिवस एक भिक्षुक द्वारामध्ये आला आणि भिक्षुकाने आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर मानकोजी बाबा उठले ब्रह्ममुहूर्तावर. कधी ब्रह्ममुहूर्तावरती. पिंटू मामा तुमचा प्रश्न वेगळा आहे बरं का. तुम्ही 8 वाजताच मला विंचूरला दूध घालताना दिसतात. तुमचा प्रश्न वेगळा आहे. ब्रह्ममुहूर्तावरती देवपूजा करता करता उठले आणि स्वयंपाकगृहात जाऊन स्वयंपाकाचं भरलेलं ताट उचललं. किती वाजता ब्रह्ममुहूर्तावरती. ब्रह्ममुहूर्ताचा वेळ 3 ते 6च्या आतमध्ये. आपला चहा 9:30 वाजता होतो. किती वाजता होतो
9:30 वाजता आपला चहा होतोय. पातीला चहाचं 9:45 वाजता धुतलं जातं बरं का कार्तिक महाराज. चांगला अभ्यास आहे तुमचा. बाबांनी ते ताट हातात घेतलं आणि हातात ताट घेऊन बाहेर आले. त्या भिक्षुकाने पाहिलं, अरे बाबा ताट घेऊन आले. पण त्याने काय सांगितलं, नाही बाबा हे मी घेणार नाही, स्वीकारणार नाही. का? कारण हे देण्याचे अधिकारी तुम्ही नाहीये. काय? अन्न देण्याचे अधिकारी तुम्ही नाहीये. अन्न आणून तुम्ही देऊ शकतात पण शिजवण्याचं कधी जमणार नाही बरं का. आळंदीत राहिल्यांचा प्रश्न सोडा, मांडे सुद्धा जमता पण ते हातावर खेळवता येत नाही बरं का. फरक तेवढा पडतो फक्त. काय होतं, हातावर खेळवता येत नाही. आळंदीत केवळ ज्ञान नाही तर संसार करण्याचं सुद्धा शिकवलं जातं बरं का. बाबा हे दान देण्याचे अधिकारी तुम्ही नाही. मग कोण आहे? हे दान देण्याचे अधिकारी अन्नपूर्णा आहे आणि ते अन्नपूर्णाच हे दान देऊ शकते. लक्षात आलं मानकोजी बाबांच्या की हा शास्त्र जाणणारा आहे. हा केवळ भिक्षुक नाही, शास्त्र जाणणारा आहे. त्यामुळे द्वारात आलेल्या अतिथीला कधीच परत पाठवू नका बरं का. जेवढं आपल्याकडे सामर्थ्य असेल त्या सामर्थ्यानुसार द्या, पण त्याला कधीच परत पाठवू नका. बाबा आतमध्ये गेले आणि सुनबाईला सांगितलं हे ताट घेऊन जा. सुनबाई ज्यावेळेस आली त्यावेळेस त्या सुनेकडे पाहून तो भिक्षुक जो होता तो मोहित झाला आणि तो दानच घेत नव्हता. बाबांनी आवरोळी दिली, अरे हे बाबा, अरे घे, आता अन्नपूर्णा आलेली आहे तुझ्या समोर. बाबा मी सर्व दूर तुमची ख्याती ऐकलेली आहे की भिक्षुकाला जे हवं असेल ते देण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे. मग मला तरी तुम्ही आज ते द्यावं. त्यावेळेस मानकोजी बाबांनी विचारलं, काय हवं आहे तुला? बाबा मला तुमची सून दान हवी आहे. काय हवी आहे? सून दान हवी आहे. ब्रह्मसंकट बरं का, धर्मसंकट होतं हे मानकोजी बाबांवर. मानकोजी बाबा तसेच घरात गेले आणि देवासमोर बसले. देवा हात जोडले आणि विचारलं, ब्रह्ममुहूर्तावरती हे संकट कसं आणलं? त्यावेळेस मानकोजी बाबांचे चिरंजीव मानकोजी बाबांपाशी आले. बाबा संसाराकरता देवाकडे हात पसरवू नका. काय वाक्य, याला मुलगा म्हणतात बरं का. सामर्थ्य असं ठेवा ना, संसाराकरता नका ना परमात्म्याकडे हात पसरू. पसरायचेच जर असतील ना हात तुम्हाला तर तुम्ही परमार्थाकरता परमात्म्याकडे हात पसरा बरं का. संसाराकरता नका पसरवू. बाबा संसाराकरता का हात पसरवताय? मी देण्यासाठी तयार आहे. बाळा तुला अधिकार नाहीये पूर्ण दान देण्याचा. ती अर्धांगिनी आहे तुझी. पण त्यावेळेस मानकोजी बाबांची सून आली बाबांकडे. बाबा मी ज्या दिवशी लग्न करून इथे आली त्या दिवसापासून तुळशीकडे एक मागणं मागत होते. काय? की एक तरी दिवस मी माझ्या सासऱ्याच्या कामी यावी. काय करावं? माझे सासरा देव माणूस आहे. काय शब्द होता? एखादी सून बोलली का, माझी सासू देवी आहे असा शब्द एखाद्या सुनेकडून निघाला का? बघा विचार करा. वापरलेलं वाक्य, माझा सासरा देव माणूस आहे. मी वृंदेकडे दररोज प्रार्थना करायची की मला एक दिवस तरी माझ्या सासऱ्यांच्या कामी आलं पाहिजे. एवढं एक दिवस तरी मला मागणं दे. आणि देवा बाबा वृंदेने माझं ऐकलं आणि आज ते मागणं माझं पूर्ण केलं. हे बघा हे सामर्थ्य तुमच्यात आहे बरं का. जर तुम्हाला तुमचं कुंकू बळकट ठेवायचं असेल तर दररोज तुळशीला पाणी घाला. काय करा? तुळशीला पाणी घाला. का? कारण वृंदेचं पातिव्रत्य भ्रष्ट केल्याशिवाय जालिंदर दैत्याचा वध करता नाही आला परमात्म्याला सुद्धा. अरे हे सामर्थ्य जर वृंदेमध्ये असेल तर अतिवृंद आपल्याला का नाही ते सामर्थ्य देणार? त्यामुळे दररोज तुळशीला पाणी घालत चला. मागत होती मी हे आणि ते आज दिलेलं आहे. मी जाण्यासाठी तयार आहे. गेली सून दान गेली बरं का. गेल्यानंतर अचानक काय व्हायचे? परमात्म्याचा अवतार होता तो, परमात्मा होता तो, गुप्त व्हायचा, पुन्हा प्रकट व्हायचा, पुन्हा गुप्त व्हायचा, पुन्हा प्रकट व्हायचा. लक्षात आलं की अरे हा देव आहे. ओळखलं सुनेने. देवा काल आपण डाव खेळतोय. अरे मी मानकोजी बाबांची सून आहे. क्षणात ओळखलं तुला की तू परमात्मा आहे. आता तरी प्रकट हो. प्रकट झाले बरं का. परमात्मा प्रकट झाले आणि परमात्म्याने
आशीर्वाद दिला सुनेला. काय हवंय सांग. तू जाण्यासाठी आता तयार मोकळी आहे. तू तुझ्या घरी जाऊ शकते, पण तुला काय हवंय? देवा, तुला दान मागण्याची अक्कल आहे. काय आहे? तुझ्याकडे दान मागण्याची तुला कला आहे, पण दानात आलेली वस्तूचा काय करावं लागतं याचं तुला माहिती नाहीये, ज्ञान नाहीये. देवा, अरे दान घेतलेली वस्तू विकता येत नाही किंवा परत देता येत नाही, म्हणून लग्नात आलेली भांडी विकू नका बरं का. काय करू नका? लग्नात आलेली भांडी विकू नका. लागत नसतील तर घेऊ नका, पण दानात आलेलं हे देण्याचा अधिकार नसतो बरं का. दानात आलेलं ते ठेवायचं असतं. देवा, मी दान आलेली आहे, मी परत जाऊ शकत नाही. मग काय करायचं? मला जर जायचं असेल परत, तर मी तुला घेऊन जाईल. ज्याच्यासोबत दान आलेली आहे त्याला घेऊन जायचं. ही परंपरा तिथून पडली बरं का, घर जावयाची. काय आहे? घर जावयाची परंपरा तिथून पडली. मी रिटर्न जाणार नाही, मी जाईल तर तुला घेऊन जाईल. मानकोचे बाबांच्या सुनेने हात धरला कुणाचा? परमात्म्याचा, आणि घरी घेऊन आली. काय सुंदर घर असेल हे. हे सुंदर घर, मानकोजी बाबांचं हे घर का सुंदर ठरलं, का दिव्य ठरलं? याला जर कारण काय असेल तर आम्हा घरी धन शब्दांची चरतणे. मानकोजी बाबांकडे सुद्धा केवळ आणि केवळ शब्द होती. झाली माझी सेवा. अतिशय सुंदर घर बरं का, शास्त्रोक्त पद्धतीने घर. मी गाडी लावताना जरा घाबरलो. का? कारण वास्तुशास्त्र सांगतंय दक्षिणेला दरवाजा नसावा. काय सांगतंय? दक्षिणेला दरवाजा नसावा. जर दरवाजा दक्षिणेला असेल तर दरवाजा बंद करा. नाहीतर किती तुम्ही सज्जन राहिले तरी तुमच्यावरती राक्षसी प्रकोप झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे दक्षिणेला दरवाजा नकोय. पण जेव्हा इकडनं आलो त्यावेळेस पाहिलं पूर्वेला दरवाजा आहे. काशीनाथ भाऊंना, खंडू भाऊंना दोघांनाही घराच्या शुभेच्छा देतोय वास्तूच्या. केलेली वास्तुशांती ही सफल हो, हीच परमात्म्याकडे मागणं मागूया. झालेली सेवा माझ्या गुरुवर्यांच्या चरणी, माझ्या वडिलांच्या चरणी मी समर्पित करतोय, माझ्या आईच्या चरणी समर्पित करतोय आणि परमात्म्याच्या चरणी समर्पित करतोय. आणि सेवेला इथेच पूर्णविराम देतोय. तत्पूर्वी अतुल महाराज, संदीप महाराज, काय सुंदर गोड आवाज बरं का. हे बघा, कलाकार असावे बरं का. काय? कलाकार असावे, पण कलेचा वापर विद्रूप पद्धतीने करणारे नसावे बरं का. परंपरा सांभाळून, वारकरी परंपरा सांभाळून कला सादर करणारे असावे कलाकार. ही अशी कलाकार असावे, सुंदर कलाकार. पदाची कोर न संडे, किंचित सुद्धा पदापासून वेगळं जात नाही अशी ही कलाकार आहे. टाळकरी सर्वची सर्व श्री पांडुरंग महाराज वैद्य कृपा प्रसाद वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी. कार्तिक महाराज, परिसरातला पखवाज बरं का, फार सुंदर पखवाज. राधू मामा, तुम्ही बाहेरच फिरवणं चालवलंय. कधीतरी माऊली महाराजांना घरी आपल्याकडे या ना. फार गोड हात आहे. ही मुलं घडताय बरं का. हा प्रसाद जर कुणाचा असेल तर पांडुरंग महाराज वैद्य यांचा आहे बरं का. हा वैद्य बाबांचा हा प्रसाद आहे. झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करतोय. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतोय आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतोय. तत्पूर्वी हे कीर्तन माझ्या मते यूट्यूबला पण जाणार आहे. महाराजांनी मगाशिकच आमचा पहिला परिचय झाला गजर माऊलीचा. या यूट्यूब चॅनलचे सर्व यांनी या ठिकाणी ही शूटिंग केलेली आहे. त्यांचेही या ठिकाणी आभार मानतोय. एकही शिट्टी नाही बरं का, तरी भात शिजला. एकही शिट्टी न होता. वालली की असं नाही बरं का, किंवा रिंग टाकलेली नाही असंही नाही, पातेल्यात पण नाही आहे, कुकरमध्येच आहे, पण एकही शिट्टी वाजली नाही. याला साऊंड सिस्टीमवाले म्हणतात. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतोय, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतोय आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतोय. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.